नाही रे माझ्या नको एक वर्षातून एक टाइम उगतोस त्या. वेलकम बॅक द आर न्यू ब्लॉग. तर आत्ताचा ब्लॉग चालू करतो मस्त सकाळी सकाळी फ्रेश वातावरणामध्ये, कारण की मी आलो होतो रनिंगला. म्हणजे डेली येतो मी, पण म्हटलं आज शूट करून घेऊ, डेली शूट नाही करत. आणि आत्ता वाजले 6:30, जवळपास मला 1.5 तास होऊन गेला. मी आलो होतो 5 वाजता आणि मस्त रनिंग करत. हे बा उजेड पडलं आहे, पण अजून सूर्य काही दिसत नाही. बाकी इकडं चारा वगैरे पडलेला आहे कालचा बाजरीचा. आणि माझा प्लॅन आत्ता असा आहे की रनिंग करत करत आपण हॉटेलवर जाऊ. माझे आत्तापर्यंत 6 ते 7 राऊंड होऊन गेले. कशी होऊन गेले, जास्त झाले असतील, 1-2 तर जास्त झाले असतील, पण काउंट नाही झाले. मग प्लॅन असा आता मस्त जाऊ हॉटेलवरती डायरेक्ट पळत पळत. बघू, गेलो तर नक्की जाऊ. आणि आता वापस चाललो आहे फाट्यापर्यंत. मी जवळपास लवकर निघून जातो, 6 वाजता. 6ला बी कमी असताना निघून जातो. आज जास्त थांबलो, अजून एक्सरसाइज बी बाकी, ते एक्सरसाइज बी करायची आपल्याला. तर आता पहिले आपण हॉटेलवर जाऊ. चला. आंघोळ वगैरे झालं आहे, जेवण वगैरे पण होऊन गेलं सकाळी. मस्त एक्सरसाइज वगैरे पण झाली. आणि हॉटेलवर तर नाही जाता आलं, पण उद्या नक्की हॉटेलवर जाऊ पहिले सकाळी. आणि हा बस्सा आहे आपला, याचं पोट बी दुखलं आपलं. आणि याला आता ना ट्रिमर पाहिजे, ट्रिमर माझं आलं त्याला काढायची दाढीची केस. कुठं आले बोकड्यासारखे. टक्कल मारते. हा का बेटा ट्रिमर मग आता ते एवढं लक्षात ठेव. नाही रे माझ्या नको एक वर्षातून एक टाइम उगतोस त्या ना. काय मजा का आदिवासी आदिवासी भेटत नाही. थांब ना असं असं थांब. इथं चालले करत चालले बरं हाताने. हे बा इथं असा एक कटमार येते कटमार. अरे लो अरे दिशील एकदम. नाही तर मग पूर्ण केस उडून असे त्या रेषा मार एकदम त्या शिखर धवनच्या नव्हत्या का. ते 55 लाख निकटीचे काय ना. मी तुला फुकट करी देतो, फुकट करून देतो. फुकट काही गरज नाही. नो एक्स्ट्रा चार्जेस. तुला 20 रुपये द्यावा. 1 रुपया देऊ नको, एकदा करू दे. एकदा वन मोर टाइम. नंतर तू करत याची दाढी केली. ते केस पाहू दे खालू. इथले ते काळे केस कसे दिसू राहिले छी. आणि ऐक ना आता ना याचे समोरचं काढलंय ते ट्रिमरचं ब्लेड. ही फक्त मोटर आहे. आता हे चालू केला गोल गोल फिरते, काही होत नाही याच्याने. बाय पाहू दे रे 1 मिनटं. अरे काही नाही होत त्याच्यानी, नुसती मोटर आहे गोल फिरते. आता एक काम, जास्त जोरात नाही. तूच जाय दीदीकडे जाय, गुपचूप जाय, दीदीच्या हाताला आहे फक्त असं चालू करून जा वाटलं असतं. आणि इतकं सायलेंट आहे ना, याचा आवाज पण येत नाही. थांब पूजा करते ती. हो पहिली. अरे पूजा चला आता आपल्याला जायचं थोड्या वेळात लग्नाला मालेगाव. तर मग आपण सरळ थोड्या वेळातच भेटू. बाय बाय. रेडी होऊन वगैरे आम्ही निघालो आहे लग्नासाठी. मी आहे आणि साई आहे, स्कॉर्पिओ घेऊन चाललो. आणि पावसाचे थेंब पण आहे, पाऊस पण चालू झाला आहे. आणि आता निघतो आहे सरळ मालेगाव लग्नाला. तिकडनं आंटी आणि दिया पण आहे, त्यांना पण घेऊन. चला मग आता. बाकी पाऊस यायला पाहिजे यार, मस्त वाटेल पावसाचं गाडी चालवायला. पावसात गाडी चालवायची मजा लई वेगळी राहते. आधी फिरायला जायचं म्हणून होतं यार, कुठेतरी जाऊ, कुठे ना कुठे जाऊ. मित्र येणार आहेत त्यांच्यासोबत नक्की जाऊ. चला आता पहिलं लग्नाला जाऊ. आम्ही केव्हांचे आलो, बाकी ते आलो तो गाडीत पाणी प्यायला. बाकी लग्नाला आलेलो आम्ही, केव्हांचे आलो माहिती तुम्हाला. लग्नाला आलोय नसतं, लग्नाला आलो बोलतो. आणि पाणी प्यायला आलो तर माल बी दे रे जरासा. उघड ना झाकण तर उघड. बाकी इथं पार्किंग आहे बा, इकडं लॉन्स आहे, इकडे गाड्या आहेत उभ्या, या इकडे तिकडे सगळीकडे पार्किंग आहे. ती तिकडं नवरदेवची गाडी, तिला अजून यायला टाईम आहे. कॅमेरात दिसणार बी नाही तुम्हाला, जाऊ द्या आता. नाही फक्त आता लग्न पहा, ते बी मी बोलणार नाही तुम्हाला, फक्त व्हिडिओ दाखव. मग म्हणतो सबस्क्राईब करा, ग्रो झालो मग बरोबर दिसत तुम्हाला सगळं. बाकी आत्ता पाणी पिऊन घ्या. बस रे माल बी दे रे. चला आता मध्ये जातो. चला भाई, लग्न वगैरे सगळं झालं. आता निघतोय सरळ घराकडे. तर पहिले गाडी तिकडे घेऊ गेटजवळ, सगळे बसले का मग निघायचं. चला आता निघू. सगळी पार्किंग तर निघाली, आपण बी आपली गाडी काढून घेऊ पटकन. लेट नाही करायचं कधी. पाणीचे थेंब वापस चालू झाले.
आता रेस्ट करतो, पहिले चेंज करतो मग रेस्ट करेन. बाकी हे बा आपली अल्टो अल्टो कसं वाटतंय घरी येऊन. बाकी ही बाई गोलमा गोलमा वहिनी गं होय तू आता जवळ आहे, मग दाखवतो. आपण एखादी पाणी ठेवायचं अबे कड्याला ते कडं माझं आवडीचं आणि तू त्या कड्याला कसं काय नाव घेऊ राहिले. होय अंगणात फिर होय तेवढं झाडी टाक हे बा हे पाला पडलेला होय अशी अंगणात फिर होय होय ना. बाकी तो तिथं ट्रॅक्टर लावायला गेला साई. अरे बा मला आणि मी आता करतो चेंज आणि मग तुमच्याशी बोलतो. ओके बाय. फ्रेश वगैरे झालो होतो तेव्हा ब्लॉग शूट नाही केला कारण की मला ना झोप लावून गेली होती, इतकं डोकं दुखत होतं भाई, म्हणून फ्रेश होऊन झोपून घेतलं होतं थोड्या वेळ. पण झोपेतून उठलो, चहा वगैरे घेतला, थोडंसं बरं वाटलं. पण आत्ता वापस डोकं दुखायला लागलं आहे. पण कावर दुखतं आहे काय माहीत नाही भाई, आज इतकं दमलो ना खरंच एकदम बोर पण होतं आहे, बेकार झोप लागते. आता मी डायरेक्ट झोपतो. उद्या सकाळी पण लवकर उठायचं आहे. उद्या रनिंग करत करत मस्त आपण आपल्या हॉटेलवर जाऊ सकाळी सकाळी एकदम फ्रेश. चला मग आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी भेटतो उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाय गाईज, टेक केअर.